झी 24 तास एक पाऊल पुढे। सरकारनं डिझेलवरील नियंत्रण हटवल्यानंतर त्याचे लगेचच परिणाम जाणवू लागले आहेत। डिझेल 45 पैशांनी महागला आहे। मध्यरात्रीपासून नवीन दर लागू झाले आहेत। विशेष म्हणजे दर महिन्याला डिझेलचे दर वाढणार आहेत। त्यामुळे 2013 मध्ये महागाईचा आगडोंब उसळणार असून सामान्यांना याची मोठी झळ बसणार आहे। तर विनाअनुदानित गॅस सिलेंडरही महागले। विनाअनुदानित गॅस सिलेंडर 46 रुपये 50 पैशांनी महागलाय। दुसरीकडे पेट्रोलचे दर 25 पैशांनी स्वस्त करून तेल कंपन्यांनी ग्राहकांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय। यूपीए सरकारच्या काळात किती वेळा इंधन दरवाढ झाली त्यावर नजर टाकूयात। 2009 मध्ये 32 रुपये 92 पैसे, नंतर 2010 मध्ये 35 रुपये 47 पैसे झाला। 2011 मध्ये दर वाढून 41 रुपये 32 पैसे झाला। तर 2012 मध्ये हाच दर 53 रुपये 14 रुपयांवर गेला। 2013 हे वर्ष महागाईचं वर्ष ठरणार अशी चिन्ह आहेत। वर्ष सुरू होऊन जेमतेम 20 दिवस होत आहेत। या 20 दिवसातच अनेक गोष्टी महागल्या आहेत। एक नजर टाकूयात या महागाईच्या चटक्यांवर। सुरुवातीलाच मुंबई लोकलचं तिकीट दर नवीन वर्षात वाढले आणि त्यानंतर दुसरा फटका म्हणजे रेल्वेची भाडेवाढ। त्यापाठोपाठ पेट्रोलची 2 वेळा दरवाढ करण्यात आली। डिझेल दरवाढ झाली। मल्टीप्लेक्सच्या तिकिटांच्या दरात देखील वाढ। तर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एका पाठोपाठ एक महागाईचे चटके बसू लागले। झी 24 तास एक पाऊल पुढे।